आपल्याला खासदार हा चांगला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे. आपल्याला दिल्लीला जायचं, तिथं काय आपल्याला काय गोट्या खेळायला नाही जायचं. सुजय जाधव. का बरं? चांगलं काम करते, त्यांचं चांगलं आहे. सुजय विखे. दादा तुमचं? सुजय विखे. बरं, समजून घ्यायचं, सुजय विखेच निवडून येणार. सुजय विखे. तुम्ही कुठले आहेत? आम्ही पारनेर. सुजय विखे. शक्यतो सध्या सुजय विखेच यायला पाहिजे, कारण केंद्रात जर प्रश्न मांडायचे असतील तर लंकेनला संबंध करा वाढ व्हायला वगैरे बराच काळ जाईल. त्यापेक्षा विखेंचं पहिलाच केंद्रामध्ये बऱ्यापैकी चांगला संबंध आहे, त्यामुळे कदाचित विखेच चांगले राहतील. सायन्स कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या गेटवरती आहोत आणि इथं चाय पे चर्चा हो जाएगी अभी. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तरुण तडफदार मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या भावना आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जी लढत होते तर निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी ती लढत होते, तर नगर दक्षिणच्या खुर्चीवरती तुम्हाला काय वाटतं कोण बसलं पाहिजे? खुर्चीवरती तर सुशिक्षित खासदाराची गरज आहे आपल्याला. त्यासाठी आपल्यासाठी सुजयदादा विखे खंबीर आहेत नगर दक्षिणसाठी. बाकी काहीच नाही, याच्यावर तेवढंच बोलू शकतो. आपल्याला खासदार हा चांगला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे. आपल्याला दिल्लीला जायचं, तिथं काय आपल्याला काय गोट्या खेळायला नाही जायचं. सरळ भाषेत सांगायचं म्हणल्यावरती त्यासाठी माणूस हा थोडा तरी चांगल्या घराण्यातला शिक्षित पाहिजे. यामुळे सुजयदादा विखेच हे आपल्यासाठी. आता निलेश लंकेंचे वडील तर शिक्षक होते, मग ते चांगल्या घराण्यातले नाहीत का? चांगले घराण्यातले आहेत, पण ते त्यासाठी आता तुम्ही विचार करा ना, थोडं तरी माणसाचं रेप्युटेशन काहीतरी पाहिजे ना, गरजेचं आहे ना. बरं, विखेंकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? विकेंडकडून काय अपेक्षा आता तरुण पिढीच्या काय असणार, नोकरी संदर्भात नगरमध्ये सुधारणा. नगर दक्षिणच्या खुर्चीवरती कोण बसलं पाहिजे, काय अपेक्षा तुमची? दादा सुजय जाधव. का बरं? चांगलं काम करते, त्यांचं चांगलं आहे. नगर दक्षिणची लढत होतीये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे, तर तुमचं काय मत आहे? सुजय विखे. का बरं? गावाचा विकास केला, सगळीकडचा विकास केला त्यांनी. रोड. तुम्ही कुठले आहेत? जीवरबाईचा बाई. बरं, दादा तुमचं काय म्हणणं आहे? सुजय विखे. दादा तुमचं काय म्हणणं आहे? सुजय विखे. बरं, ठीक आहे. तर काका, नगर दक्षिणची जी लढत होते, एकीकडे सुजय विखे आणि एकीकडे निलेश लंके, तर नगर दक्षिणचा खासदार कोण होईल असं मला वाटतं? मोदीला बहुमत मिळणार आहे ना, मोदी सरकारला. नाही, पण असं तुम्ही एकटे बोलून थोडे होणार आहे. मोदीचंच बहुमत होणार आहे देशात. नाही, दिल्लीचा विषय नाही चालला, आपला नगर दक्षिणचं सांगतो. नगर दक्षिणचं मग समजून घ्यायचं, सुजय विखेच निवडून येणार. बरं, ठीक आहे. काकांचं म्हणणं आहे की नगर दक्षिणमधून सुजय विखे निवडून येणार आहेत. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे, कोण निवडून येणार? सुजय विखे. तुम्ही कुठले आहेत? आम्ही पारनेर. दादा तुमचं काय मत आहे? सुजय विखे. दादा तुमचं काय मत आहे? सुजय विखे. या ठिकाणी नामांकित मल्ल आपल्यासोबत विकासदादा सासवडे आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक आकडे गाजवले. तर पै विकासदादा, माझं एक तुमच्याशी सवाल आहे की आता नगर दक्षिणची जी काही लढत होती, एकीकडं निलेश लंके आणि दुसरीकडे सुजय विखे, तरी महाराष्ट्रातली तुल्यबळ लढत आहे. तर तुम्हाला काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार? तसं पाहायला गेलं तर लंकेंचं काम हे पारनेरपुरतं मर्यादित होतं आत्तापर्यंत. तसं जिल्ह्यासाठी अजून काही काम नाही आहे लंकेंचं, आणि सुजय विखेंचं काम जरा बरं आहे पहिल्यापेक्षा. शक्यतो सध्या सुजय विखेच यायला पाहिजे, कारण केंद्रात जर प्रश्न मांडायचे असतील तर लंकेनला संबंध करा वाढ व्हायला वगैरे बराच काळ जाईल. त्यापेक्षा विखेंचं पहिलाच केंद्रामध्ये बऱ्यापैकी चांगला संबंध आहे, त्यामुळे कदाचित विखेच चांगले राहतील. बरं, ठीक आहे. या ठिकाणी आपण पैलवानांची काय असतं त्यांच्या भावना आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत.